गंगापूर पंचायत समितीतील एका अधिकृत पत्राने प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. कारण प्रश्न आहे चौकशीच्या निष्पक्षतेचा. प्रकरण असे आहे की शिंगे येथील एका नागरिकाने पंचायत समितीतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात जिल्हा परिषदेकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत वरिष्ठ कार्यालयाने पंचायत समितीला चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर गंगापूर पंचायत समितीने जारी केलेल्या पत्रानुसार या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी विस्तार अधिकारी एडी चव्हाण यांच्याकडे सोपवण्यात आली असून 10 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मात्र याच आदेशामुळे आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ज्या तक्रारीत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे नमूद असल्याचे पत्रात म्हटले आहे, त्याच कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी चौकशी कशी करणार? प्रशासकीय दबावाशिवाय चौकशी होईल का? चौकशी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक राहील का? हे प्रश्न आता नागरिकांमधून आणि प्रशासकीय वर्तुळातूनही उपस्थित केले जात आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये गुड गव्हर्नरचा दावा केला जात आहे, परंतु गंगापूर पंचायत समितीच्या अंतर्गत एक अजब गजब कारभार पाहायला मिळत आहे. जर बघितलं गेलं तर जे तक्रारदार आहेत त्यांनी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे तक्रार दाखल केलेली होती. ती तक्रार अशी होती की गंगापूर तालुका पंचायत समिती कार्यालयात असलेले अधिकारी यांचा अंधधुंद कारभार चालू असून सामान्य जनतेला त्रास देत आहेत, गुंडागिरी करत आहेत. गट विकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच विस्तार अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून सामान्य माणसाला त्रास देत आहेत. सामान्य माणसाचं काम करत नसून हे दलालांचं काम करत आहे, असे गंभीर स्वरूपाचे आरोप हे करण्यात आलेले होते. त्याचाच संदर्भ घेऊन जिल्हा परिषदेने गंगापूर पंचायत समितीला पत्र दिलं की याची सविस्तर चौकशी अहवाल हा जिल्हा परिषदकडे सादर करण्यात यावा. या संपूर्ण प्रकरणाकडे जर बघितलं गेलं, गट विकास अधिकारी आहेत यांनी हे पत्र काढलेले आहे. जर स्वतःच्याच विरोधात स्वतःची चौकशी लावणं हे कितपत योग्य आहे? हे तक्रारदाराला जी तक्रार करायची आहे त्या तक्रारीपासून न्याय मिळेल की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. जर या प्रकरणात जे वरिष्ठ अधिकारी आहे, हे वरिष्ठ अधिकारी जे कनिष्ठ अधिकारी आहेत, हे वरिष्ठांची कशी चौकशी करू शकतात? हे जर या संपूर्ण प्रकार हा जर त्यांच्या विरोधात चौकशी अहवाल आहे त्यांच्या विरोधात जर गेला तर हे वरिष्ठांकडे काय सादर करणार आहेत? या प्रकरणाचा जे पंचायत समितीच्या या अजब गजब कारभाराचा जे तक्रारदाराला न्याय मिळेल की नाही, संपूर्ण प्रकरणाकडे गंगापूर तालुक्याचं लक्ष लागून आहे. मी गणेश मिसमाळे, मराठी पत्रासाठी गंगापूर.